मुंढवा केशवनगरमधील ट्रॅफिक समस्येच्या संदर्भात आयोजित आजच्या या बैठकीला उपस्थित आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतनदादा तुपे पाटील, आमचे मित्र अजित आबा, बाकी नगरसेवक, बाकी उपस्थित सर्व या ट्रॅफिक समस्येतून मुक्त व्हावं म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं कळकळी असे सगळे या गावातील सामाजिक कार्यकर्ते, आमदार साहेब, सगळ्यांनी आपण येण्याच्या अगोदर, लोकप्रतिनिधी यायच्या अगोदर आम्ही आमच्या समस्या सगळ्या मांडल्या होत्या. किंबहुना लवकर बैठक सुरू झाली. सगळ्यांनी सगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होईल हे अधिकारी, प्रशासन, वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासन हे ठरवतील. परंतु या निमित्ताने मला सांगायचं की आज ही सगळी मंडळी, सोसायटीचे काही चेअरमन्स आहेत, सेक्रेटरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ही सगळी मंडळी आतुरतेने आमदार साहेब वाट पाहतायत या गोष्टीची की ज्या पद्धतीनं हडपसर गावातलं 17.5 नळी असेल, अमोनराचा परिसर असेल, मगरपट्टा असेल, आता मुंढवा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं आहे, शेजारी खराडी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं आहे. ह्या सगळ्यांना अपेक्षा आहे की आमचं केशवनगर हे आम्ही तुम्ही यायच्या अगोदर साहेब पाहिलं की ड्रोनमधून जर पाहिलं तर हाच एक पॅच दिसेल असं की इथे अजूनही डेव्हलपमेंट झाली नाही आहे. आज 9 वर्ष झाली महापालिकेत गाव जाऊन, 9 वर्ष महापालिकेत गाव जाऊन सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. मी म्हणेल की त्याला DP झाला नव्हता, परंतु DP होण्याच्या पूर्वी काही अशा गोष्टी होत्या रस्त्यांच्या संदर्भात. मग महापालिकेला आमचं असं म्हणणं आहे की महापालिकेने या परिसरात गेल्या 9 वर्षामध्ये कुठल्या आधारे या ठिकाणी बांधकामांना सँक्शन दिलं. ज्या वेळेला मुंढव्याच्या केशवनगरच्या शिवाजी महाराज चौकातून येणारे दोन्ही रस्त्याची रुंदी दोन्हीकडे वाई जंक्शनपासून 25 फुटापेक्षा जास्त नाही आहे. आमदार साहेब, आपल्यालाही कल्पना आहे की कुठल्याही बांधकामाच्या प्रकल्पाला सँक्शन पाहिजे असेल तर 30 फुटाचा कमीत कमी रस्ता असावा लागतो. तर मग तुम्ही आत्ता जे प्रपोज रस्ते आहेत की हा 36 मीटर, हा 24 मीटर, हा 18 मीटर, हा इकडचं 24 मीटर, 36 मीटर, त्याच्या आधारे बांधकामाला सँक्शन मिळतं आहे. बांधकाम प्रकल्प पूर्ण होत आहेत, त्याच्यामध्ये लोक राहायला येत आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या वाहतुकीवरचा बोजा वाढतोय आणि हळूहळू हा एक प्रकारचा आमदार साहेब कॅन्सर आहे आबा की तो कॅन्सर वाढत चाललाय. मांजरीच्या परिसरातली डेव्हलपमेंट असेल, खाली कोलवडीच्या भागातून काही लोक ह्या रस्त्याचा वापर करतायत. ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करण्यासाठी आम्ही सगळेजण आपल्याकडं अतिशय प्रतीक्षेने आस लावून पाहतोय की ट्रॅफिक संदर्भात मूळ मुद्दा की ट्रॅफिक संदर्भात आपण येणाऱ्या काळामध्ये ठोस, म्हणजे नुसतं मी मान्य आहे की आता तात्पुरत्या स्वरूपात पथारीवाले हलवणं, रस्त्याच्या कडेच्या गाड्या थांबवणं, आम्हीच सूचना मांडल्यात त्या सगळ्या झाल्या म्हणजे तो पर्याय नाही आहे. आम्हाला लॉंग टर्मसाठी ज्या पद्धतीनं तुमच्या 17.5 नळीचे रस्ते अमोनरामधले डेव्हलप होत आहेत, DP रस्ते खराडीचे झाले, मुंढव्यातले होत आहेत, आम्हाला केशवनगर तसं पाहिजे. ह्या संदर्भात आमदार साहेब आपल्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे. आणि हे सगळे मंडळी हे तात्पुरत्या ट्रॅफिकच्या रिलीफसाठी आपली इथं बसलेले नाही आहेत. आमचं सुरुवातीला ठरलं की आजच्या बैठकीमध्ये आम्हाला भविष्यामध्ये हे कशा पद्धतीनं ट्रॅफिक ह्या परिसरातली लोकसंख्या किती आहे, गाड्या किती जातात, आत्ता साहेबांना सांगितलं या रोजचं वाहतुकीचा फ्लो किती आहे, वाहतुकीचं अजून नागरिकीकरण कशा पद्धतीनं वाढतंय, किती लोक राहायला येणार आहेत, ह्या सगळ्याचा सर्वे करून त्याच्या प्रपोजनेट ते रस्ते असावेत, पर्यायी रस्ते, आडवे रस्ते असावेत, अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही सगळेजण आपल्याकडनं ते ऐकण्यासाठी इच्छुक आहोत की आपण भविष्यामध्ये कमीत कमी येणाऱ्या 1 वर्षाच्या काळामध्ये आम्ही थोडे दिवस सहन करू, परंतु 1 वर्षाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं चांगले रस्ते होतील एवढं आपण मार्गदर्शन करावं. आणि त्या दृष्टिकोनातून ठोस पावलं, अगदी कठोर पावलं जरी उचलायला लागले आमदार साहेब, तरी आपण सगळ्यांनी, प्रशासनाने ते उचलावी. आणि या ठिकाणी या सर्व नागरिकांना, या सर्व केशवनगर परिसरात आज तरी 100 लोक इथे उपस्थित असतील, परंतु केशवनगरमध्ये आज तो आपल्यालाही कल्पना आहे की जवळपास 1 लाख लोकांच्या आसपास नागरिक राहतात. हे सगळ्या लोकांनी आपल्याकडनं अपेक्षा धरून आहेत, आपण त्या पूर्ण कराल हे. आणि तेच आपल्याकडनं आम्हाला ऐकायचं एवढीच विनंती करतो सर्वांच्या वतीने आणि थांबतो. धन्यवाद.